बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? कतर पाटील विष्णुवंत गव्हाणे. आंबेगाव तालुक्यामध्ये विधानसभा निवडणूक येते. हा, तर काय कुणाची हवा आहे? हवा सध्या आहे ना निकम साहेबाची, म्हणजे महाविकास आघाडी शरद पवार साहेब जो उमेदवार देतील त्याची हवा राहणार आहे. का 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 त्यांची हवा? कारण का राहणार आहे तर आता या सरकारने जी लाडकी बहीण योजना काढली ती अक्षरशः फसवी आहे. आणि आता जे आपलं सरकार, मी आमचं म्हणत नाही, आपलं सरकार जर येणार आहे तर त्या सरकारची जी फसवी योजना आहे, कारण ते आता 1500 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर टाकणार आहे. परंतु 1500 रुपये जो टाकणार त्याला खर्च 700 ते 800 रुपये सर्वसामान्य महिलाचा होतोय. कारण 50 किलोमीटर भीमाशंकरची महिला 50 ते 56 किलोमीटर घोडेगावला येणार, ऑनलाईन करणार, आणि ऑनलाईन वाल्यांना ते काही ठरवून दिलेलं नाहीये. ऑनलाईन वाले 200 रुपये घेतात, 150 रुपये घेतात, मनमानी त्यांना फी ठरवून न दिल्यामुळे ते 200 अधिक. आता पावसाळा असल्यामुळे अवनीचा टाइम आहे, शेतकऱ्यांना कामाचा टाइम आहे, त्या महिलेला कमीत कमी 400 ते 500 रुपये रोज कमवत होती. ते 500 हे 200, 700 रुपये जर 1500 रुपयाला गेले आणि हे अजून भेटायचे, लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे भेटायचे ते कधी भेटणार? एकदाच भेटणार. कारण सर्वांना आता ज्ञात आहे का हे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. दर महिना चालू होणार आहे ना? दर महिना दर महिना जेव्हा चालू होईल त्यावेळेला आता जरी सरकारच राहत नाही तर दर महिना त्या येणाऱ्या सरकारच्याच योजना बंद पडणार आहे. समजा देवदत्त निकम आणि वळसे पाटील साहेब हे एकमेकांच्या विरोधात राहण्याचे चिन्ह दिसतात, चर्चा आहे. पण या दोघांपैकी कोण निवडून येईल काय वाटतं तुम्हाला? किंवा कोणाची हवा जास्त आहे? जास्त हवा देवदत्त निकमची जास्त हवा आहे. कशी काय? कारण आहे ना, लोकसभेला कोले साहेबांना भरभरून ह्या आमच्या तालुक्याने भरभरून जे लीड दिलं, जे मतदान केलं, त्यावरून ऐका, वळसे पाटलावर आमची लोक नाराज नाही, समाज लोक नाराज. वळसे पाटलांचे जे कार्यकर्ते त्यांच्यावर लोक नाराज आहे. त्यामुळे ना आज ह्या लोकांची नाराजी काढण्यासाठी आमच्यासारखे सर्वसामान्य लोक हे देवदत्त निकमच्या पाठीशी उभे राहू आणि महाविकास आघाडीचाच आमदार करू ही आम्ही बांधलेला हा सर्वसामान्य लोकांचा चंग आहे. वळसे पाटील साहेबांनी भरपूर विकास केला आंबेगाव तालुक्याचा, केलाय ना. त्याबाबत काय सांगाल तुम्ही? वळसे पाटलांनी जो विकास केला ऐका तो आम्हाला मान्य आहे. वळसे पाटील आमचे बी दैवत आहे, सर्वसामान्यांचे दैवत आहे. परंतु वळसे पाटलांनी जी जीवनामध्ये एकच चूक केली तर ती पवार साहेबांना सोडलं आणि ते हे लबाड सरकार आहे ना, हे भाजपमध्ये अजित पवारांसंग गेले, तिथं त्यांची चूक झाली. म्हणून सर्वसामान्य जनता आणि आंबेगावची जनता ही सर्व वळसे पाटलांना नाराज आहे. देवदत्त निकमच का निवडून येतील काय मत आहे तुमचं? देवदत्त निकमच का येतील तुमच्या मते? कसं आहे, आता पवार साहेब 35 वर्ष साहेबांनी विकास केलाय, तर तरी पण देवदत्त निकमच का येतील? कसं आहे, आता शरद पवार निकम साहेब तर शिष्य आहेत साहेबांचे, मान्य आहे. परंतु आता जो महाराष्ट्रामध्ये आमच्या साहेबांनी जो निर्णय घेतला, मोठ्या साहेबांनी, शरद पवार साहेबांनी, का आता नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची, तर आता कवठे महाकाळमध्ये जे रोहित पाटील RR पाटलांचे चिरंजीव यांना घोषित केले आणि त्या माध्यमातून आता संधी देतात. आणि आमच्या तालुक्यामध्ये आज नवीन चेहरा जर म्हणलं तर देवदत्त निकम लोकसभेत बी त्यांनी जीवाचं रान करून जे लोकांना आज कोले साहेबांना निवडून आणलं, म्हणून आज देवदत्त निकम 100% निवडून येतील आणि नवीन उमेदवार राहतील. इतरांचं मत, काही जणांचं तर मत वेगळं आहे का साहेब निवडून येतील. ठीक आहे, आता ही जनता आहे, कोणचं कसं मत आहे. आता त्याच्यात जे लाभार्थी आहेत ना साहेबांचे, ते लाभार्थी 100% म्हणणारच आहे, आमचेच येणार कोणी बी आता. परंतु ही ज्या वेळेला निवडणूक लागेल आणि त्या निवडणुकीमध्ये ऐका आपाप जो कौल काढणारच आहे, आता कोण येते
त्यावेळेला ती वेळ आणि काळ सांगेन त्यावेळेला. तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे? आता महाविकास आघाडीची हवा आहे, देवदत्त निकमची हवा आहे. पण देवदत्त निकम राहणार आहेत का उभे? जर देवदत्त निकम नाही राहिले हा. तर आमचे पवार साहेब जे उमेदवार देतील त्याच्या मागे आंबेगाव तालुक्याची जनता उभी राहील. ठीक.